गरुड पुराणानुसार यमलोकाची 4 दरवाजे जे स्वर्ग आणि नरकाचा प्रवास निश्चित करतात. पुण्यवान आणि पापी लोकांच्या मार्गाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. निसर्गाचा नियमच आहे की जो जन्माला येतो त्याला मृत्यूलाही सामोरे जावे लागते. हिंदू धर्मानुसार जन्म आणि मृत्यू हे एक असे चक्र आहे जो कोणी या जगात प्रवेश करतो त्याला एक दिवस आपले शरीर सोडावेच लागते. पण मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर हिंदू धर्मातील महान शास्त्र गरुड पुराण या बाबतीत रहस्य उलगडते. असं म्हणतात की मृत्यूनंतर आत्मा यमलोकाचा प्रवास सुरू करतो. पण यमलोकाला असे 4 दरवाजे आहेत जिथून कोण स्वर्गात जाणार आणि कोण नरकात जाणार या बाबतीत प्रवास सुरू होतो. गरुड पुराणानुसार आज आपण जाणून घेऊया यमलोकाच्या त्या 4 दरवाजाबद्दल, जिथे कोणता मार्ग पुण्यवान आत्म्यांना स्वर्गात तसेच पापी जीवांना नरकात घेऊन जातो. यमलोकाचे ते 4 दरवाजे कोणते, कोणता दरवाजा स्वर्गाकडे जातो? गरुड पुराणानुसार या 4 दिशांमधील दरवाजावर आत्म्याच्या शुद्धीकरणाची आणि त्याच्या पुण्याची परीक्षा घेतली जाते. पूर्वेकडील दरवाजा योगी आणि सिद्धांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. हा दरवाजा अत्यंत मनमोहक आणि अलौकिक आहे. येथे हिरे, नीलम आणि पुष्कराज यासारखी मौल्यवान रत्ने जडलेली आहेत. ज्या जीवांनी आपले जीवन योग, ध्यान आणि ईश्वर भक्तीसाठी समर्पित केले आहे त्यांच्यासाठी हा दरवाजा उघडतो. या दरवाजावर देव आणि गंधर्वाकडून आत्म्याचे भव्य स्वागत केले जाते. दयाळू, सत्याचे पालन करणाऱ्यांसाठी कोणता दरवाजा आहे? गरुड पुराणानुसार हा दरवाजा देखील सोने आणि रत्नांनी सुशोभित केलेला आहे. उत्तरेकडील दरवाजा अशा जीवांना प्रवेश देतो ज्यांनी निस्वार्थपणे आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे, नेहमी सत्याचे पालन केले आहे आणि अहिंसेच्या मार्गाचे अनुसरण केले आहे. परोपकारी आणि दयाळू जीव या मार्गातून जातात. सदैव गरजूंना दान, धार्मिक लोकांचा मार्ग कोणता? गरुड पुराणानुसार पश्चिमेकडील द्वार त्यांच्यासाठी राखीव आहे. ज्यांनी आपल्या हयातीत दान धर्माला प्राधान्य दिले आणि धर्माच्या नियमाचे पालन केले, जे तीर्थयात्रा करतात आणि ज्यांचे विचार शुद्ध असतात त्यांना या मार्गातून एक सुखद अनुभव येतो. नरकाचे प्रवेशद्वार. गरुड पुराणातील दक्षिणेकडील द्वाराचे वर्णन अंगावर काटा आणणारे आहे. याला नरकाचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. हे द्वार अशा लोकांसाठी उघडते ज्यांनी आयुष्यभर अधार्मिक कृत्ये, हिंसा, चोरी केली आहे आणि इतरांना दुःख दिले आहे. येथील मार्ग काटे, भाजून काढणारी आग आणि भयंकर अंधाराने भरलेले आहेत. पापी जीवांना यमदूताद्वारे येथून ओढले जाते, जिथे त्यांना त्यांच्या कर्माची भयंकर शिक्षा भोगावी लागते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.